हॅलो मग ऐक ना, मी रिक्षानं आलोय, एक 20 रुपये मार ना. ठीक, पाठवते मी. हा हा, थँक्यू बघा, आले. कुठं हरवलेलीस? तुझ्याकडे रिक्षाने यायला पण पैसे नाहीत का? का ते पण मीच द्यायचे आता? कधीपर्यंत देणार मी तुला? अरे माऊ, आता तुला माहिती आहे ना मी जॉबलेस आहे, नाही कामाला वगैरे, तर काय झालं दिले म्हणून येईल किती माझी. वेळा सांगितलंय मी तुला, तू जॉब बघ जॉब बघ, तू ऐकतच नाहीये माझं. अरे चांगली जॉब लागतच नाहीये ना, लागल्यावर मला करायचं नाहीये का? अरे पण कधी लागणार आहे तुला जॉब? तुझ्या बुटापासून तर कपड्यापर्यंत सगळं मीच करते ना यार्डी. किती वेळ लागणार आहे आणखी तुला? हो माऊ, फक्त अजून काहीच दिवस थांब, म्हणजे मला एकदा चांगला जॉब लागला ना, मग आपण लग्न करू आणि खूप छान लाईफ होणार आपली. मला बघायला पाहुणे आले होते. अच्छा, मग यावेळेस काय कारण देऊन नाही बोललीस? काय कारण देणार मी? स्वतःचं घर नसेल? सिटीमध्ये 2 घर आहेत त्याचे स्वतःचे. जॉबलेस असेल? 15 लाखाचं पॅकेज आहे त्याला. मग तो दिसायला काळा असेल किंवा मग टाकला असेल? हँडसम आहे तो खूप दिसायला. सगळं तर ओके, मग नाही म्हणण्याचं कारण काय दिलंस तू? हो बोलली. जीव पिसाटला पिसाटला रामा. आणि आपलं? आपलं आपलं काय? आपलं खूप प्रेम होतं एकमेकांवर. मी तुला 1000 वेळेस सांगितलं तू जॉब कर, काहीतरी कर आपल्यासाठी. मी घरच्यांना काय सांगणार तू काय करतोस? तू तुझ्या स्वतःच्या हाताने मला गमावलंस. माऊ, तुला ते झाड दिसतंय? या झाडाखाली आपण नेहमी बसायचो, पण आता का बसत नाही माहितीये? तू सोबती तूच कारण त्या झाडाला पानं नाही येत, आणि तो उन्हामध्ये, आणि हा झाड सावली देतोय. सावली तू कधी तू. पण माऊ, त्याची पण वेळ येणार आहे बरं का. त्या झाडावर पण पाऊस पडणार आहे, तो सुद्धा सावली देणार आहे, आणि त्या सावलीचा हकदार ना तो राहील जो त्याच्या उन्हामध्ये साथ देतोय. माणसांचं पण तसंच असतं यार.